शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना फटकारलंय. लाईटली बोलून कुणालाही दुखू नका असं अजित पवार म्हणाले. शेतकऱ्यांबद्दल आम्हाला आत्मीयता आहे असंही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फटकारल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना उपरती झाले. शेतकऱ्यांबद्दल अनावधानानं वक्तव्य केलंय. शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असे कोकाटे म्हणाले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा बागलाण दौरा आहे, मात्र शेतकऱ्यांकडून या दौऱ्याचा निषेध होतोय. कोकाटेंच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. सटाण्याचे व्यंगचित्रकार किशोर मोरेंनी व्यंगचित्रातून कोकाटेंना दौऱ्यावर जाताना तोंडावर पट्टी बांधून जा असा उपरोधिक सल्ला दिला. लातूरच्या निलंगा तालुक्यातील मसलगा गावात संतप्त शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत दहन केलं. कृषी मंत्र्यांनी नाशिकमध्ये अवकाळी नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या भावना दुखवल्याचा आरोप आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात यवतमाळमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय. भर चौकात कृषी मंत्र्यांचा पुतळा फासावर लटकून जोरदार आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्याविरोधात धुळ्यामध्ये ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. झाशी राणी पुतळा परिसरामध्ये कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारत ठाकरे गटाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. आता पाहूयात मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या. संभाजीनगरमधल्या मयूर पार्क परिसरात एकानं चाकूनं हल्ला केलेला आहे. किरकोळ वरातून हल्ला केल्याची माहिती मिळते. या हल्ल्यामध्ये विशाल भोसले या तरुण जो आहे तो जखमी झालेला आहे. वरुण भिल्लारे असा हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. छत्रपती संभाजीनगरात भर चौकात कुख्यात गुन्हेगारानं रिक्षा चालकावर कोयत्यानं हल्ला केला होता. पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या या गुन्हेगाराचा 12 तासातच माज उतरवलाय. ज्या चौकात कोयत्यानं हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी या गुन्हेगाराची धिंड काढली. सय्यद फैजल उर्फ तेजा असं या हल्लेखोराचं नाव. लातूरमध्ये पोलिसांनी एका चोराची चक्क पाण्यानं धुलाई केली. जनावरांची चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली, मात्र हा चोर गटारात लपला. पोलिसांनी या चोराला ताब्यात घेतलं आणि मग चक्क वॉशिंग सेंटरवर पाण्यानं धुलाई केली. बीड जिल्ह्यातील धावडी गावात एका दिवशी 2 दुर्दैवी घटना घडल्या. 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 युवकांचा मृत्यू झाला. यात एका घटनेत एकानं आत्महत्या केली तर दुसरा युवक तलावात पोहण्यासाठी गेला होता तेव्हा तो बुडाला. तुळजाभवानी मातेच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे तुळजाभवानी मंदिरात महाद्वारे ते भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत भाविकांना बिडकर पायऱ्यांवरून मंदिरात सोडण्यात येणार आहे. दरम्यान 12 एप्रिल रोजी मंदिरात पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. मराठवाड्यानंतर आता पाहूयात विदर्भातील टॉप 5 बातम्या. मुख्यमंत्र्यांचा वाशिम दौरा रद्द करण्यात आलेला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं पोहरादेवी येथील मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आलाय. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस श्रीरामनवमीनिमित्त आज पोहरादेवी नतमस्तक होणार होते. नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारातील पीडितांना आता जिल्हा प्रशासनाकडून मदत दिली जाते. त्यांच्या बँक खात्यात ही मदत जमा होते. या हिंसाचारातील मृत इरफान अन्सारीच्या कुटुंबाला 5 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे, तर घराच्या नुकसानापोटी 20,000 रुपयांची शासनाकडून मदत देण्यात आली. नागपुरात बेवारस कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. त्यामुळे महापालिकेच्या 5 रुग्णालयात जवळपास 700 लोक उपचार घेत आहेत. तरी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे नागरिक आक्रमक झाले.
वाशिमच्या कारंजामध्ये महात्मा फुले चौकातल्या महावितरणच्या डीपीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। यावेळी अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय, मात्र डीपी जळून खाक झाली। त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला। अकोलाच्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरात राम भक्तांनी मोठी गर्दी केली। या निमित्तानं मंदिराचा गाभारा सजवण्यात आलाय, तसंच भाविक रामचरणी कमळाचं फूल अर्पण करतायत। आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केला। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकू, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपून मारू, एवढी हवा या नेत्यांच्या डोक्यात गेली होती, अशा शब्दात शिंदेंनी हल्लाबोल केला। यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं असल्याने यंदा काही करू शकलो नाही, पण जून नंतर मात्र कामांचा पाऊस पडतो, असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलंय। दरम्यान शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। सोलापुरातील करमाळा तालुक्यात किरकोळ कारणावरून पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केली आहे। वाद विकोपाला गेल्यानं पतीनं टोकाचं पाऊल उचललंय। युवराज आणि रुपाली शेरे असं या मृत पती पत्नीचं नाव आहे। तर आई वडिलांच्या या भांडणात 4 वर्षांची चिमुकली पोरकी झाली। सोलापुरातील सांगोला तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्याने अवकाळी पावसाचा फटका बसला। यात पेरू, आंबा या फळांचं मोठं नुकसान झालंय। दिनकर पवार या शेतकऱ्याचं पॉली हाऊस देखील जमीनदोस्त झालं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पंढरपूरमध्ये बांधलेल्या पुरातन राम मंदिरात किरणोत्सव झाला। चंद्रभागेच्या तीरावरील होळकर वाड्यातील राम मंदिरात वर्षातून केवळ रामनवमीच्या दिवशीच किरणोत्सव साजरा होतो। या प्रकाशानं संपूर्ण राम मंदिर उजळून निघालं। आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या। देशाचे कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे 7 एप्रिलला नंदुरबारच्या दौऱ्यावर येणार आहेत। ते किसान ज्ञान संवर्धन केंद्र आणि महिलांसाठी तंत्रज्ञान पार्क या वास्तूंच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहतील। दरम्यान शेतकरी मेळाव्याचं यावेळी आयोजन करण्यात आलं। जळगावच्या सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण झाली। गेल्या 3 दिवसात सोन्याचे दर हे 3113 रुपयांनी घसरले। चांदीचे दर देखील तब्बल 12360 रुपयांनी कमी झाले। धुळ्यात 42 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। अवकाळी पावसानंतर पुन्हा उन्हाचे चटके बसू लागले, त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळतोय। तसंच यापुढे देखील तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। रामनवमी निमित्त धुळ्यातील फुलवाला चौक परिसरात रामाच्या प्राचीन मंदिराची सजावट करण्यात आली आहे। मंदिराला विद्युत रोषणाई आणि आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे। दरम्यान भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून येते। रामनवमी निमित्तानं नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरातून महिलांनी मोटारसायकल रॅली काढली। लाईट बाजारातून श्रीराम मंदिरात या बाईक रॅलीची सांगता झाली। त्यानंतर महिलांनी श्रीराम मंदिराजवळच गरबा नृत्य सादर करून कार्यक्रमाची सांगता केली। आता पाहूयात कोकणातील टॉप 5 बातम्या। सावंतवाडी तालुक्यातील बांदा आणि परिसराला चक्रीवादळासह मुसळधार पावसानं झोडपून काढले। 2 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडं उन्मळून पडली। काही वेळासाठी काही ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। मुसळधार पावसाचा केळी आणि काजूला फटका बसला। रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये अवकाळी पाऊस झाला आणि बस स्थानकात पाणीच पाणी पाहायला मिळालं। महाड एसटी स्थानकात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे उंच सकल भाग निर्माण झालाय। पावसानंतर बस स्थानकातील कंट्रोल केबिन समोर देखील पाणी साचलं। रत्नागिरी जिल्ह्याच्या पाणी टंचाईच्या झळा जाणू लागल्यात। रत्नागिरीतल्या सोमेश्वर गावात पाण्याचा पहिला टँकर धावलाय। रत्नागिरी तालुक्यातील 5 गावांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। सोमेश्वरच्या पाळंदवाडी आणि गुरववाडीला टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे।
रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील पारमाची या दगडग्रस्त गावाचं पुनर्वसन होणार आहे। जून 1994 मध्ये महाड भोर रस्त्यावर वरणघाट परिसरातील पारमाची गावात दरड कोसळली होती। त्यामध्ये 13 ग्रामस्थांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर परमाची गाव आणि बौद्धवाडी धोकादायक जाहीर झालं होतं, मात्र त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं नव्हतं। रायगडच्या पेणमधील तारा गावाच्या हद्दीत महामार्गाच्या पुलावर भीषण अपघात झाला। यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारनं 2 मोटारसायकल आणि रिक्षाला धडक दिली। अपघातात मोटारसायकल पुलावरून 30 फूट खाली पडली, त्यामुळे चालक गंभीर जखमी झाला। आता पाहूयात मुंबईतील टॉप 5 बातम्या। उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। भाजपचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे की सोयीप्रमाणे असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावलाय। मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटानं खासदार संजय राऊतांनी मनसेला डिवचलेले आहे। सध्याचं आंदोलन मराठीचं आंदोलन म्हणणार नाही, वॉचमन आणि शिपायांना मारून आंदोलन होतं काय असा टोला देखील राऊतांनी लगावलाय। मालाडच्या धारवली गावातील कांदळवनात सर्रासपणे डेब्रीजचा भरणा सुरू आहे। या ठिकाणी विविध भागातून शेकडो ट्रक डेब्रीज आणून टाकलं जातंय, त्यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतोय। त्यामुळे पुराचा धोका लक्षात घेऊन कांदळवनाचं नुकसान थांबवण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली। मुंबईचे डबेवाले बुधवारपासून सुट्टीवर जाणार आहेत, त्यामुळे 9 एप्रिलपासून 6 दिवस सेवा बंद राहील। मुंबईतील बहुसंख्य डबेवाले हे मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातील गावातून येतात। या गावांमध्ये सध्या यात्रा सुरू झाल्यात। या यात्रामध्ये सहभागी होण्यासाठी डबेवाले सुट्टीवर जाणार आहेत। मुंबईच्या 7 तलावांमध्ये फक्त 33% पाणीसाठा शिल्लक आहे। वाढत्या शहरीकरणामुळे पाण्याची मागणी वाढली आहे, तर अपुऱ्या पावसामुळे साठा कमी झालाय। पाणी टंचाई टाळण्यासाठी मुंबई महापालिकेनं पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केलं। मुंबईनंतर आता पाहूयात पुण्यातील टॉप 5 बातम्या। बारामतीत एका तरुणाला झालेल्या मारहाणीवरून अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे। अजित पवारांजवळचा असला तरी देखील मारहाण करणाऱ्यांचा बंदोबस्त करा असे आदेशच त्यांनी पोलिसांना दिले। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला। गर्भवती महिलेला उपचारासाठी तत्काळ दाखल करून न घेणं ही रुग्णालयाची चूक होती असं अहवालात म्हटलंय। राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी 5 सदस्यांची समिती स्थापन केली। पुण्यातल्या शेळके वस्ती येथून एक मुलगी बेपत्ता झाली होती। पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी अवघ्या 2 तासांमध्ये मुलीचा शोध लावलाय। बेपत्ता झालेल्या मुलीचं नाव दिव्या कमलाकर मासाळे असं आहे। पुण्यात सरकारी नोकरीचं आमिष दाखवत 30 जणांना आर्थिक गंडा घालण्यात आलाय। महसूल विभागात सचिव असल्याची बतावणी करत तरुणानं एका क्लार्कच्या सोबतीनं फसवणूक केली। गुन्हे शाखा पथकानं या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। पुण्यातील एका कलाकारानं श्रीराम नवमीनिमित्त खास कलाकृती तयार केली। त्यासाठी 520 रुबिक्स क्यूब्स वापरले। ऋषिकेश कांबळे असं या कलाकाराचं नाव आहे। रामाची एक कलाकृती साकारण्यासाठी त्याला 2 दिवस लागले। पुण्यानंतर आता पाहूयात नाशिकमधील टॉप 5 बातम्या। चांदवडमध्ये पोटगी देण्यावरून न्यायालयाच्या बाहेरच राडा झाला। न्यायालयात केस सुरू असतानाच महिलेनं दुसरं लग्न केलं म्हणून नणंद भावजाई यांच्यात तुफान भांडणं झाली। तर पोटगी घेण्यासाठी दुसरा नवरदेवी हजर असल्यानं या नवरदेवांमध्ये देखील जोरदार हाडामारी झाली। नाशिकमध्ये एमडी तस्करी करणाऱ्या छोटी भाभीच्या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरू झाला। या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग आहे। युवराज पाटील असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। दरम्यान युवराज पाटीलनं छोटी भाभी आणि इतर संशयित आरोपींशी फोनवरून संभाषण केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं।
गंगापूर धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी 47% पाणीसाठा होता, तर यंदा 63% पाणीसाठा आहे. त्यामुळे नाशिककरांना यंदा पाणी टंचाईची भीती नाही. नाशिकच्या येवला येथे वाढत्या तापमानाचा फटका कोबी पिकाला बसला आहे. त्यामुळे कोबी पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यातच दर सुद्धा कमी झाल्यानं लागवडीसाठी झालेला खर्च देखील निघणं अवघड झालं. नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात भाविकांनी रामनवमी निमित्तानं दर्शनासाठी गर्दी केली. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर अभिषेक करून पारंपरिक वस्त्र परिधान करून आभूषणं चढवण्यात आली. आता पाहूयात आपण ठाणे आणि पालघरमधील टॉप 5 बातम्या. वक्फ बोर्ड विधेयकावरून आमदार जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर गंभीर आरोप आहे. मुस्लिमांनंतर आता ख्रिश्चनांच्या जमिनी हडपण्याचा डाव भाजपचा आहे, असा आरोप आव्हाडांनी केला. सिडको सोडत धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक आक्रमक झाले. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून या गंभीर विषयावर तातडीनं तोडगा काढण्याची मागणी केली. सिडको ही आता घर बांधणारी संस्था नसून केवळ विकासक बनली आहे, असा आरोप नाईक यांनी केला. ठाण्यातील बड्या बिल्डरला नेरळमध्ये अटक झालेली आहे. ठाण्यात विजय इस्टेटचे मालक अतिव गाला यांच्यावर कारवाई झाली. नेरळमध्ये विजय इस्टेट या नावानं सदनिका मानल्या जाते. त्या पैसे घेऊन देखील घर न मिळाल्यानं नागरिकांनी रेराकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बिल्डरला अटक झाली. अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये अज्ञाताने हल्ला केलाय. रोहित राजू महाडिक यांच्या ऑफिसवर अज्ञात हल्लेखोरांनी काल रात्री हल्ला केला होता. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीने हल्ला केला होता. अवघ्या 23 सेकंदात हल्ला चढून हे हल्लेखोर पसार झाले. डोंबिवलीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घातला आहे. ग्रोथ ऑफ इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंगकडून कोट्यवधींची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक केली. आता पाहूयात रामनवमीच्या टॉप 5 बातम्या. शिर्डीत रामनवमीचा उत्सव पाहायला मिळतोय. 3 दिवसीय रामनवमी उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे. पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि वीणा मिरवणुकीनं उत्सवाला सुरुवात झाली. साईबाबांनी शिर्डीत सुरू केलेल्या या उत्सवाचं यंदा 114वं वर्ष आहे. संत गजानन महाराज मंदिरात रामनवमी सोहळा साजरा होतोय. राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्यात. सकाळी पहाटेची आरती झाली. त्यानंतर रामनवमी सोहळ्याला सुरुवात झाली. रामनवमी सोहळ्यानिमित्त पुण्यात दगडूशेठ मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. बाप्पाच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली. शेकडो वर्षांच्या परंपरेप्रमाणे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात राम जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी विठोबाला पांढरा पोशाख, पागोट आणि साखरेचे हार परिधान करण्यात आले. त्यामुळे त्याचे रूप अधिकच खुलून दिसत. जालन्याच्या धनगर पिंपरी गावात श्री रामनवमीचा जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच गावातूनच रामाच्या पालखीची मिरवणूक देखील काढण्यात आली. यावेळी सामूहिक पूजन, भजन, कीर्तनामुळे गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. कर्जत दहिवलीमध्ये गणेश घाट येथे भव्य राममूर्ती उभारण्यात आलेली आहे. या राममूर्तीचं लोकार्पण होणार आहे. विधिवत पूजा, होम हवन या निमित्तानं करण्यात येते. टॉप 5 नंतर आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही घिबली स्टाईल फोटो तयार केलाय का? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण घिबलीमुळे तुमचं बँक खातं खाली होऊ शकतं असा दावा करण्यात आलाय. खरंच असं होऊ शकतं का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. घिबली करेल बँक खातं रिकामं. स्कॅमर करतायत तुमच्या फोटोचा गैरवापर. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? घिबली काय आहे हे सांगायला नको.
प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये घिबली स्टाईल फोटो नक्कीच असणार, कारण सध्या देशभरात घिबली ट्रेंडिंग आहे. तुमचा फोटो ग्रोक ॲप ChatGPT वरून कन्व्हर्ट केल्यानंतर घिबली स्टाईल फोटो तयार होतो. थोडक्यात काय तर आपला चांगला फोटो हा कार्टूनसारखा दिसतो आणि याच फोटोचं आपल्याला अप्रूप वाटतं. सगळ्यांनाच हे आवडू लागल्यानं आपला घिबली स्टाईल फोटो कसा दिसतो हे पाहिलं जातंय. मात्र तुम्हाला माहिती आहे का, याच फोटोचा गैरवापर करून बँक खातं खाली होऊ शकतं असा दावा करण्यात आलाय. या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया. बनावट ॲप्स आणि स्कॅमरपासून सावध रहा. घिबली स्टाईल फोटो तुम्ही बनवत असाल तर स्कॅमर तुमच्या फोटोचा गैरवापर करू शकतात. तुमचं बँक खातं खाली होऊ शकतं. हा दावा गंभीर आहे, त्यामुळे आमच्या टीमनं याची पडताळणी सुरू केली. खरंच फोटोचा गैरवापर होऊ शकतो का, याचा बँक खात्याशी काय संबंध, याची माहिती मिळवण्यासाठी एक्सपर्टशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. तुमचे फेशियल रिकग्निशनचे जे फोटो आहेत, फोटो घेऊन फेशियल रिकग्निशन जे काही सॉफ्टवेअर लागतात, जिकडे तुमचं UPI ॲप वगैरे असेल ते ओपन करू शकतात. फेशियल रिकग्निशन ज्याच्यामध्ये ऑथेंटिकेशन मेकॅनिझम लागतं, ते तुमच्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो. तुमची फोटो जो आहे, तुमचा फोटो त्याला जर जिओ टॅगिंग असेल की तुम्ही कुठे आहात, किती वाजता फोटो काढलात, त्याचा वापर केला जाऊ शकतो. हे झालं सायबर एक्सपर्ट्स यांचं मत. आता AI एक्सपर्ट काय म्हणतायत ते देखील पाहूया. त्या ॲपचे जे वापरकर्ते किंवा ते ॲपचे निर्माते आहेत, त्यांच्याकडे या छायाचित्रांची मालकी होते. लोकांच्या मनात एक भीती आहे की हे याचा गैरवापर होऊ शकतो का, तर ह्याचं उत्तर हो आहे. पण मी हे इथं सांगू इच्छितो की आपल्या छायाचित्राचा गैरवापर हा एनिवे होऊ शकतो. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. घिबली इमेजमुळे आपण कसे दिसतो याची माहिती जाते. सायबर क्राईमपासून धोका आहे. फोटोचा गैरवापर होऊ शकतो. फेसचा वापर करून UPI ॲप उघडू शकतात. बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं. घिबलीचा वापर अतिप्रमाणात करणं टाळायला हवं. त्यामुळं आमच्या पडताळणीत घिबलीमुळे बँक खातं खाली होऊ शकतं हा दावा सत्य ठरलाय. तुम्ही जर या ट्रेंडचा अतिप्रमाणात वापर करत असाल तर सावधगिरी बाळगा. ब्युरो रिपोर्ट, साम TV.